जय भारत जय आदिवासी। आज जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट हा 1994 पासून जागतिक आदिवासी दिन हा घोषित झालाय। आंतरराष्ट्रीय जी संघटना आहे म्हणजे युनेस्कोनं जाहीर केलं की 1994 पासून आदिवासींच्या गौरवासाठी संपूर्ण जगभरामध्ये हा आंतरराष्ट्रीय लेवलला जागतिक आदिवासी दिन झाला पाहिजे, जागतिक आदिवासी दिन झाला पाहिजे. आणि त्यानुसार आपल्याकडं पण जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न होतो आहे. आज आम्ही सकाळी राघोजी भांगरेंचं दर्शन घेऊन पुढचे जे काही कार्यक्रम आहेत तर तालुकाभर किंवा मतदारसंघातले जे कार्यक्रम आहेत अकोले विधानसभा क्षेत्रातले, तर त्या कार्यक्रमांना सगळ्यांना भेट देतोय. आणि दुपारी 2 वाजता जागतिक आदिवासी दिनाचा मोठी मिरवणूक म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जागतिक आदिवासी दिन हा अकोल्यामध्ये संपन्न होतोय. त्यासाठी पण सगळ्या बांधवांना माझी काय निमंत्रण आहे. खरं तर हा जागतिक आदिवासी दिन आहे, हा सगळ्यांनी साजरा करायचा आहे आणि आदिवासींचा गौरव करायचा आहे. त्यामुळं हा या उत्साहामध्ये सगळी सहभागी झालं पाहिजे. सगळा जो काही बहुजन समाज आहे त्यांनी पण सगळ्यांनी ह्या उत्साहात सामील झालं पाहिजे. आणि हा जागतिक आदिवासी दिन आदिवासींच्या गौरवासाठी आपण सगळ्यांनी साजरा केला पाहिजे. खरं तर आदिवासींसाठी तर 9 ऑगस्ट हा सण आहे. आज सगळे मी पाहिलं की मुली, महिला भगिनी सगळे मंडळी ही सजून धजून आहेत आज कार्यक्रमाला. आणि असं हे दरवर्षी 9 ऑगस्टला होतं. मला वाटतं हा उत्सव हा एवढा प्रिय उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात, देशात आणि जगात होतोय. हा एकमेव उत्सव आहे की 9 ऑगस्ट का जगाच्या पातळीवरती हा सण साजरा होतोय आदिवासींचा. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आणि जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा. जागतिक आदिवासी दिनाचा विजय असो. आता क्रांती